भगूर गावात दारणातीरी पुरातन राम मंदिर आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी रामनवमी राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली। रामनवमी सप्ताह पाळण्यात आला होता। या रामनवमी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रामनवमी सप्ताहानिमित्त दररोज ज्ञानेश्वरी पारायण, रामचरित्र कीर्तन, महापूजा, महाआरती, पूजेसाठी प्रसाद आडके सहपत्नी पूजा करण्यात आली। या प्रसंगी श्री प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांना नवीन पोशाख परिधान करण्यात आला। यावेळी ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे रामचरित्र कीर्तन झाले। यावेळी भगूर येथील राम मंदिराचे पुजारी आकाश नेहरे यांनी एनसीएन न्यूजशी बोलताना माहिती दिली। जय श्रीराम, नमस्कार। आपल्या भगूर गावामध्ये पुरातन वारसा लाभलेले असे श्रीराम मंदिर या ठिकाणी सालाबाद प्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह हा जो आहे हा गुढीपाडवा ते श्री रामनवमी पर्यंत साजरा होत असतो। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन देखील या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होत असते। त्याचप्रमाणे आता आज रामनवमी 17/4/2024 आजच्या दिवशी रामनवमी आज सकाळी मंदिरामध्ये 7 वाजेला महापूजा होऊन भगवंताला नवीन पोशाख घालण्यात आला। त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदी यांचे रामजन्माचे आज कीर्तन झाले आणि आज संध्याकाळी 4:30 वाजता नगर प्रदक्षिणेसाठी रामराया या ठिकाणाहून मार्गस्थ होतील आणि परत मंदिरामध्ये 8 वाजेपर्यंत पालखी मंदिरामध्ये येईल। त्यानंतर आरती आणि भारुडाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा जो कार्यक्रम आहे हा संपन्न होईल। धन्यवाद। भजनी मंडळ, मारुती मंदिर भजनी मंडळ, मुरलीधर मंदिर भजनी मंडळ यांनी रामनवमी सप्ताहात भाग घेतला। रामचंद्राच्या मंदिरात श्री राम भक्त भाविकांच्या उपस्थितीत राम मंदिरामध्ये पाळणा हलवण्यात येऊन भाविक भक्तांसाठी मठ्ठा, साबुदाण्याची खिचडी भाविकांना वाटप करण्यात आली। यावेळी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। त्यानंतर भगूर शहरातून भव्य पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली। भक्तांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर।